पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत अशी आज आपण उपवासाची इडली बनवणार आहोत। तर ही इडली अगदी आपण 10 मिनिटाच्या आतमध्ये बनवणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता याला किती सुंदर जाळी पडलेली आहे। अवघ्या 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते। अगदी खायला मस्त अशी आहे। तर चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी 1 वाटी वरई घेतलेली आहे। तर या ठिकाणी वरई आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे। तर याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वरई घातलेली आहे, झाकण लावून याचं वाटण आपण करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता दुसऱ्या मिक्सिंग बाउलमध्ये ह्या वरईचं पीठ मी घातलेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवूया आणि सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे साबुदाणा घालायचा आहे। तर इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता हा देखील साबुदाणा आपण व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता साबुदाणा देखील मी व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण 3 चमचे दही घालायचं आहे। तर दही थोडंसं आंबट असल्यामुळे मी कमी घातलेलं आहे। तर या ठिकाणी आता आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर उपवासाला आपण साबुदाणा वडा किंवा खिचडीच बनवत असतो। तर अशा वेळेस तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी अशा प्रकारची झटपट इडली देखील बनवू शकता। खायला खूप मस्त अशी लागते। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर या ठिकाणी बघू शकता अजून थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि याचा आपल्याला सरसरीत असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता आपण हे बॅटर 10 मिनिटांसाठी व्यवस्थित रेस्ट करायला ठेवूया। बॅटर व्यवस्थित रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण यासाठी झटपट अशी चटणी बनवून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे। आता यामध्ये मी 1 हिरवी मिरची घातलेली आहे। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया। थोडंसं पाणी घालून याचं आपण वाटण करून घ्यायचं आहे। तर अगदी साधी सोपी चटणी यामध्ये मी दाखवलेली आहे, अगदी झटपट तयार होते। तर या ठिकाणी आता आपण ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चटणी मी व्यवस्थित वाटून घेतलेली आहे। अगदी दाटसर अशी ही चटणी बनवून तयार झालेली आहे। तर अशी चटणी मी सर्व करणार आहे, यावरती तडका वगैरे काही घालणार नाही। 10 मिनिटं पीठ व्यवस्थित भिजल्यानंतर ते पीठ मी व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकता मिक्सरमध्ये पीठ वाटून घेतल्यामुळे अगदी मस्त रवाळ असं पीठ आपलं तयार झालेलं आहे। तर इथे इडलीच्या साच्यांना आपण व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। तर त्या पिठापासून तुम्ही धिरडे किंवा डोसे देखील बनवू शकता। आता यामध्ये आपण 1 चमचा इनो घालणार आहोत। इनो घालायचं नसेल तर यामध्ये तुम्ही खाण्याचा सोडा घातला तरी देखील चालेल। आता आपण हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेच आपण व्यवस्थित मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे 1-1 स्पून आपण यामध्ये घालायचं आहे। तर उपवासाला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, अगदी झटपट तयार होते। तर या ठिकाणी सगळ्या मोडमध्ये मी व्यवस्थित इडलीचं मिश्रण भरून घेतलेलं आहे। दुसरीकडे देखील आपण गॅसवरती पाणी गरम करत ठेवलेलं आहे। पाणी गरम झालं की यामध्ये अशा प्रकारचे मोल्ड ठेवायचे आहेत आणि इडली झाकून ठेवायची आहे। तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपण व्यवस्थित ठेवायचं आहे। आता यावरती झाकण ठेवून इडली आपण 5 ते 6 मिनिट व्यवस्थित स्टीम करून घेऊया। 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। इडली आपली व्यवस्थित झालेली आहे आणि इडली मी थंड करून घेतलेली आहे। आता ही इडली आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघू शकता इडली व्यवस्थित थंड झाल्यानंतरच काढून घ्यायची आहे। गरमागरम जर काढली तर ती चिकटू शकते। तर या ठिकाणी थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली इडली तयार झालेली आहे आणि याला जाळी देखील बघू शकता किती मस्त अशी पडलेली आहे। मऊ लुसलुशीत अशी ही आपली इडली बनवून तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर चॅनेलला जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या ठिकाणी बघू शकता किती मस्त अशी आपली इडली बनवून तयार झालेली आहे। पांढरी शुभ्र जाळीदार अशी आपली इडली बनवून तयार झालेली आहे। कोणीही म्हणणार नाही की उपवासाची इडली आहे, एवढी दिसायला आणि खायला देखील तेवढीच मस्त आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर या ठिकाणी यातील 1 इडली मी तुम्हाला कट करून दाखवते। तर या ठिकाणी बघू शकता किती मस्त जाळीदार अशी आपली इडली बनवून तयार झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।